ज्या आहेत त्या मात्र इथं मोठ्या प्रमाणात येत आहेत। चालू राहणार ना, मोर्चा दाबायचा असेल किंवा काय मराठी आवाज दाबायचा असेल तर आमच्या नेत्यांना अरेस्ट करणारच। त्याप्रमाणे तुम्ही देण्याचा उद्देश काय? तुम्हाला सुद्धा ताब्यात परमिशन दिली असं कळलं म्हणून आम्ही आलो। लोकांना समजवायला आलो आहेत। आता पोलीस जर म्हणाले तुम्ही समजवू नका तर नाही समजणार। मनसेच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं, मनसेच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं। लोक देखील त्यांना देखील प्रतिक्रिया दिली की ताब्यात घेत आहे। नाही ताब्यात घेणं कसं आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे ना ते सत्ताधारी आपापला मास दाखवणार, त्याप्रमाणे मास दाखवत आहेत आणि त्या पद्धतीने ते करतायत। ते लोक अरेस्ट करणार आणि काय करू शकतात, पण जेवढा इकडे तुम्ही अरेस्ट करणार, जेवढ्या लोकांना पकडणार ना, महाराष्ट्रात ना लोक निघालेली आहेत, मराठी माणूस निघालेला आहे। ठिकाण बदलायला नाही ठिकाण बदलायला काय, आमच्या ज्या नेत्याला माहिती आहे, जो नेता लीड करणार होता एक मराठी माणूस म्हणून, त्यालाच अरेस्ट करून ठेवले या लोकांनी, आमच्या अविनाश जाधवांना। त्यांना जर सोडलं असतं तर मला वाटतं एवढं काही झालं नसतं। फक्त हा मर्यादित राहिला असतं, फक्त मीरा रोड करता, मीरा भाईंदर करता सगळे नाही ना। आणि तुम्हाला हे आता कळेल, जो मोर्चा कॅन्सल केला ना तर आता मोर्चा नक्कीच निघणार। बरेच मराठी पब्लिक ना सगळे मराठी लोक निघालेली आहे। सध्या सुरू आहे। उलट चांगलं करताय तुम्ही, मराठी माणसाला तुम्ही दुखवताय ना, हे चांगलं करताय। मराठी माणूस एकत्र येणार याकरता, कुठे नाही हे सत्ता केलेली आहेत मोर्चाची। आमचे संदीप देशपांडे ती पोहोचवत आहेत त्याप्रमाणे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे, मात्र सकाळपासूनच कमी अधिक संख्येनं आणि आता मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। संतोष धुरी यांना देखील आता पोलीस ताब्यात घेत आहेत। हे दृश्य आपण पाहतो आहोत। अविनाश जाधव यांना पहाटेच्या सुमारासच ताब्यात घेण्यात आलं। कोणाला भांडतो आम्ही, घरच्यांसाठी भांडतोय। ही दादागिरी करताय तुम्ही, मोर्चा करायला देत नाही तुम्ही। आता येत आहे सगळी लोक, आता तुम्ही जेवढी जोर जबरदस्ती करणार तेवढी लोक उद्रेक करणार। दाबादाबी करतो का पहिलं सांगतोय, शांततेत चाललेलं सगळे लोक मला घेऊन गेलं, मग बघा काय होते ते, तुम्ही घेऊनच जा मला। मनसे नेते संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यात येत आहे आणि पोलीस त्यांना आता नेत आहेत। आपण पाहतोय की पहिल्यांदा ते लोकांना समजवण्यासाठी आलेले होते असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र काही वेळ त्यांना सगळ्या आंदोलकांशी संवाद साधू दिला आणि आता आपण त्यांना ताब्यात घेऊन जाताना पाहतो आहोत। संतोष धुरी हे मुंबईवरून निघालेले होते आणि ते मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आले आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती ताब्यात घेण्याची कार्यवाही केली। बोललो ना, ही पत्रकार सांगतो मी। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे मोर्चेकरी दाखल झालेले आहेत, मात्र पोलीस त्यांना मात्र धरपकड त्यांची करत आहेत। इथे ज्या 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 तर संतोष धुरी यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। संतोष धुरी हे मुंबईवरून मीरा भाईंदरमध्ये पोहोचलेले होते, मात्र आता त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काही वेळापूर्वीच संतोष धुरी या ठिकाणी दाखल झालेले होते। सकाळपासूनच पोलिसांकडून